आपल्यासोबत भाजपचे आमदार नितेश राणे आहे। दादा, काल तुम्ही थेट पोलिसांना धमकी दिलेली आहे, त्यामुळे एक संतप्त भावना पाहायला मिळत आहे। म्हणजे हिंदू समाजाच्या मुलींवर जेव्हा लव जिहादच्या जेव्हा केसेस होतात आणि तिच्या आई वडील जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि तिला जेव्हा तिच्या आई वडिलांना विचारलं जातं की ही मुलगी तुझीच आहे का, तेव्हा संतप्त भावना होत नाहीत का? मी कालही माझ्या भाषणामध्ये बोललो, मला पूर्ण पोलीस खात्याचा मला काही आक्षेप नाही, पण पोलीस खात्यातले हे काही अधिकारी जे ह्या लव जिहाद लँड जिहादच्या जे काही आरोपी आहेत, जे काही जिहादी आहेत, त्यांना अगर अप्रत्यक्ष मदत करत असतील, ज्यांची तक्रार आम्ही वारंवार गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे सातत्याने केलेली आहेत, कारण का ह्या काही मोजक्या अधिकाऱ्यांमुळे पूर्ण पोलीस खातं बदनाम होतं, आमच्या देवेंद्रजींचं नाव बदनाम होतं। आणि ज्या तक्रार आम्हाला लव जिहादच्या संदर्भात लँड जिहादच्या संदर्भात हिंदू समाजाकडून येतात, त्या संबंधित भावना आम्हाला पोचवायलाच पाहिजे ना। म्हणजे त्या हिंदू समाजाच्या कुटुंबाची संतप्त भावनाची दखल घ्यायची नाही, पण हे जे काही मोजके अधिकारी आहेत ज्यांच्यामुळे आज पोलीस खातं बदनाम होतं आहे, आमचे गृहमंत्री साहेब बदनाम होत आहे, त्यांची संतप्त भावनाची दखल घ्यायची। काल मी पोलीसमध्ये होतो, त्या घटनेच्या आधारे जे नजरेसमोर जे अनुभव आला, मला अक्षरशः तिचे आई वडील जे मुलीवर लव जिहादची केस झाली ते जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेले, 10 ते 15 दिवस लागले नुसतं ती केस दाखल करायला, आणि मग जेव्हा ह्युमन राईट्सकडे तक्रार केली तेव्हा जाऊन एसपीनी तिकडची तक्रार घ्यायला सांगितली। ह्याच्याबद्दल संतप्त वाटत नाही का? पण सरकार तुमचं आहे, तुम्ही त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू शकता। हो, अधिकाऱ्यांना कळलं तरी पाहिजे, इशारा तरी दिला पाहिजे की ती तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत। अशा अधिकाऱ्यांना जाहीर पद्धतीने समजवायला लागतं की बाबा सरकार हिंदुत्ववादी विचारचं आहे, इथे अगर कुठल्याही हिंदू समाजाच्या कुठल्याही व्यक्तीवर तुम्ही अन्याय कराल तर आमचं सरकार आणि आम्ही सहन करणार नाही, हाच इशारा द्यायचा आहे, आणि तो आम्ही आमच्या माध्यमातून दिला आहे। आपण लोकशाहीचा स्वीकार केलेला, आपल्याकडे कायद्यांचं राज्य आहे आणि तुम्ही राज्यकर्ते आहे, आम्ही पाळायचे। सर्व धर्म समभाव पण हिंदूंनीच पाळायचं, सगळे कायदे हिंदूंनीच पाळायचे। आणि ह्या जिहाद्यांना काय पाकिस्तानमध्ये सोडून ठेवलेलं का इथे? त्यांना काय कायदे नाही, त्यांचे काय? तुम्ही त्या संबंधित अधिकाऱ्यांना का जाऊन विचारत नाही की बाबा तुझ्याकडे जेव्हा आई वडील आले ते लव जिहादमध्ये आमच्या मुलीला घेऊन गेलेले आहेत, तेव्हा तू 10 ते 15 दिवस का लावलेत बाबा तक्रार घ्यायला? मुलीच्या वडिलांनाच का विचारतोस की ही तुझीच मुलगी आहे का? ही बाजू तुम्ही समजून गेली पाहिजे। नितेश राणेंनी धमकी दिली, अरे धमकी द्यायला मला त्याच्या मागची काय कारणं आहेत? मी एक निवडून आलेलो आमदार आहे, मी एक जबाबदार, मी 2.5-3 लाख लोकांमध्ये मी निवडून जातो आहे, मला माहिती आहे कुठलं वक्तव्य कुठे वापरायचं आहे। म्हणून अशा अधिकाऱ्यांची चुकीची बाजू आपण कोणी घेऊ नये। समाजामध्ये हिंदू समाजामध्ये ह्या काही मोजक्या अधिकाऱ्यांबद्दल रोष आहे, राग आहे, आणि तो व्यक्त करण्याचं काम मी माझ्या माध्यमातून केलं। पण त्यांच्यावर कारवाईची मागणी होणार नक्की होणार, कारण ज्या अधिकाऱ्यांनी जे अधिकारी ह्या राज्यामध्ये हिंदू समाजाला त्रास देत आहेत त्या अधिकाऱ्यांवर निश्चित पद्धतीने कारवाई होणार, हे मी तुमच्या माध्यमातून त्यांना सांगतो। तुम्हाला असं वाटतं की अधिकारी वर्गांमध्ये देखील असा एक विचारधारेचा वर्ग आहे जो हिंदूंचा तिरस्कार करतो? अनुभव आहेत, असंख्य अधिवेशनामध्ये आम्ही अशा अधिकाऱ्यांबद्दल लक्षवेधी टाकलेले आहेत, आणि त्यावेळी आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्यावर ॲक्शन घेतलेली आहे। बघा, अधिकारी वर्गामध्ये पण एक असे अधिकारी आहेत जे जिहाद्यांना मदत करतात, ज्यांना बिर्याणीवर फार जास्तच प्रेम आहे, दाढी कुरवळण्यामध्ये त्यांची फार वेळ जाते, आणि ह्या काही मोजक्या अधिकाऱ्यांमुळे आमचं पूर्ण पोलीस खातं बदनाम होतं। महाराष्ट्र पोलीस याच्यावर लोकांचा फार विश्वास आहे, पण ह्या काही 4-5 जे काही मोजके अधिकारी आहेत ना, त्यांच्यामुळे खातं बदनाम होऊ नये म्हणून ही भूमिका घ्यायला लागते। काही अधिकाऱ्यांना विरोधक हाताशी पकडून देखील असं कृत्य करतो असं वाटतं तुम्हाला? त्या अधिकाऱ्यांनी स्वतःची ड्युटीची काळजी करावी। त्यांना जे काही खुर्ची दिलेली आहे, जे काही युनिफॉर्म दिलेला आहे, तो लोकांचं संरक्षण करण्यासाठी दिलेला आहे। आमचं अगर हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे तर आमच्या राज्यात अगर हिंदू सुरक्षित नसतील, आमच्या राज्याचे अधिकारी अगर हिंदूंच्या विरोधात भूमिका घेत असतील तर बोलणं आमचं काम आहे, आमचं कर्तव्य आहे, आणि त्या अधिकाऱ्याला त्या पर्दाफाश करणं हे आमचं काम आहे। शेवटला प्रश्न, ज्या घटनेला घेऊन तुम्ही ही भूमिका मांडली, पुढची काय भूमिका असेल? आता येणाऱ्या दिवसामध्ये कळेल।
कारण या सगळ्याची नोंद काल मी तिथे घेतलेली आहे. काल मी पोलीस सांगलीमध्ये होतो. असंख्य लव्ह जिहादच्या केसेस आहेत, वक्फ बोर्डच्या केसेस आहेत. सर्रास पद्धतीने तिकडचे जिहादी हिंदू समाजाला धमकवण्याचं आणि त्यांच्यावर दबाव टाकण्याचं काम करतायत. त्या सगळ्या अधिकाऱ्यांची नावं माझ्याकडे आहेत. मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून त्या सगळ्या अधिकाऱ्यांची माहिती देणार आणि कारवाई त्यांच्यावर होणार. साहेब धन्यवाद. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.